आई अंगावर घालू? नको. नले नले कार्टे, तुला खरंच वाटतं का अगं मी चोरी केली म्हणून? हो. नले नले, अगं एवढ्यासाठीच तू आमची कपाट आणि ट्रंक शोधलीस? हो, तेवढ्यासाठीच. चांडाळे, नाही नाही सहन होते, नाही सहन होत माझ्या लाडका कोकरा. खोटं बोल, पण नाही नाही म्हणून सांग. अप्पा, मला खोटं बोलण्याची सवय नाही. मी चोरी केली? चांडाळे, मी चोरी केली? अप्पा, मी बेलवलकर नाही, कारलेकर आहे. ते आमचे पैसे होते. ते असे कपाटातून काढून घेण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नव्हता. पैसे हवे होते तर माझ्यापाशी मागायचे. असे चोरी करून तुम्ही तुमचं आणि माझंही तोंड काळं केलं. मी चोरी केली? चांडाळे, मी चोरी केली? माझं ऐकायचं, असं रागवायचं नाही. रागवायचं नाही, रागवायचं नाही. पृथ्वीवर गाफीलपणे फिरणाऱ्या परमेश्वराच्या पाठीत सुरा खुपसून त्याचा खून करू पाहणारी माणसं समोर वावरत असताना मी रागवायचं नाही. मी पैसे चोरले, मी पैसे चोरले. सरकार, तिला माहित आहे माझ्या रागाला, माझ्या क्रोधाला पाय नाही, हात नाही, लुळा पांगळा आहे तो. नुसता वनाराने अर्धवट चिरून टाकलेल्या रानडुकराचं धड नुसतं गठारात तडफडणार. मी चोरी केली. मी गणपतराव, नटसम्राट गणपतराव बेलवलकर, आम्ही चोरी केली. हो हो हो, तुम्ही चालले. नले नले. सरकार, तुम्हाला सांगतोय मी, तुम्ही सांगितलं म्हणून मी रागवणार नाही. आणि तुला सांगतो, हिच्यासाठी मी रडणारही नाही. आणि माझ्या डोळ्यात अश्रू जमायला लागले तर त्या संभाजी सारखे खिळे टोकून खाचा करील, पण या आळी समोर मी रडणार नाही. माझं एकदा ऐकायचं. काय? तुम्ही शांत राहायचं. सगळी दुनिया आता आमच्यासाठी संपली आहे. आता आपण दोघेच उरलो आहोत. तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही असं रागवायचं नाही. तुम्ही असं डोकं शांत ठेवायचं. थोडं असं रागवायचं नाही. ठीक आहे. माझ्या काळजाच्या चिंध्या होत आहेत, पण मी जगणार आहे तुमच्यासाठी. मी जर बरी असते ना, तर एक क्षणभरही सगळं सहन केलं नसतं. नंदाच्या घरून जसं तुम्हाला घेऊन इथे आले, तसे इथूनही बाहेर पडले असते तुम्हाला घेऊन. पण आजारामुळे मी रोगतिक झाले आहे. मी लाचार झाले. होय हो. आजची रात्र, आपण फक्त आजची रात्र इथे काढू. कोणाला तरी सोबत घेऊन आपण उद्या सकाळीच मोरवाडीला जाऊ. मी बंगल्यात नल्लूकडे जाऊन येते. तिला एकदा स्पष्टच विचारते, काय आहे तुझ्या मनात म्हणून. आम्ही हे घर सोडायला तयार आहोत. पण हे अभद्र शिक्का आमच्या कपाळावरती मारू नकोस. पण तुला जमेल का ते? हो, मी भिंतीचा आधार घेत जाईन. तुम्ही शांत राहायचं. हो 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 हो. येते मी. अरे कशासाठी जगतो आहोत आम्ही? अरे कशासाठी जगतो आहोत आम्ही? टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे.
या दुनियेच्या उकिरड्यावर जगावं उष्ट्या खरकटा पत्रावळीचा तुकडा बनून लाचार आनंदानं फेकून द्यावं हे देहाचं लक्तर त्या कोंडाळलेल्या जाणीवीच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं माझा तुझा यांचा आणि त्यांचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला सुद्धा नसावा जागृतीचा किनारा कधी. पण त्या निद्रेला पुन्हा स्वप्न पडू लागलीत. इथंच बेक आहे. नव्या स्वप्नीच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचं धाडस होत नाही. म्हणून सहन करतो आम्ही जुनं जागेपण. सहन करतो आहोत प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार आणि अस्तित्वाच्या गाभारात दडलेल्या या देहाची विडंबना. अरे विधात्या तू का इतका कठोर झालायस रे. एका बाजूला ज्याला आम्ही जन्म दिला ती मुलं आम्हाला विसरतायत आणि दुसऱ्या बाजूला तूही ज्याला आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतो आहेस. मग विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा. या थेरड्यांनी कुणाच्या पायावर डोकं ठेवायचं रे. कुणाच्या पायावर डोकं ठेवायचं. टू बी और नॉट टू बी. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. हा एकच सवाल आहे.